भारतामध्ये देवभूमी असेल तिथे असू द्या, वैकुंठ मोक्ष स्वर्ग असेल तिथे असू द्या, पण श्री ज्ञानेश्वर महाराज एवढ्या सुंदर भाषेत सांगतात, कै एखादेने वैकुंठा जावे, ते इहीच वैकुंठ केले आघवे, ऐसे नामघोष गौरवे धवळविले विश्व. विश्वाला प्रकाशित करणारे, विश्वातील विषमता दूर करणारे असे देव माणसं महाराष्ट्रामध्ये निर्माण ज्यांच्यामुळे झाली ते माझे नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, जनाबाई, मीराबाई, कबीर महाराज, संत रविदास महाराज, सावता महाराज आणि एकनाथ बाबा यांनी निर्माण केलेल्या भिंती नसलेल्या विश्वा एवढ्या भागवत विश्व मंदिराचा कळस झालेले माझे तुकोबाराया हे खरे आमचे गुरु आहेत. आम्ही थोडं तरी पोटासाठी काय होईना कीर्तनाचे 4 रुपये घेतो, पण ज्यांनी जाळोनी संसार बैसली अंगणी असे निरपेक्ष संत जे आहेत तेच खरे श्रीगुरू आहेत. ज्ञानोबाराय एवढं सुंदर लिहितात, तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता, आपदी आमुते संकटकाळी रक्षण करणारा आणि इंद्रियांना अविचारी मार्गाकडे नेणाऱ्या मनाला प्रसन्न ठेवणारा आणि ताब्यामध्ये ठेवणारा श्री गुरु खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमेचा प्रकाश देतो. पौर्णिमा लखलखीत आहे, लखलखीत पौर्णिमेप्रमाणे प्रकाशित झाल्यावर माणसामध्ये गुरुत्व येतं, म्हणजे ज्येष्ठत्व येतं. आणि म्हणून असे संत अवघ्या विश्वातील जनतेची सेवा करतात आणि मग मरणानंतर ते देवपुरुष होतात, महापुरुष होतात, श्रीगुरू होतात. हा वारकरी संप्रदायाचा खूप सुंदर संबंध ज्ञानेश्वर माऊलींनी आम्हाला दिला. जैसे म्हणे वाचे करणी, जयांची भजने देवाचे वाहणी, ते शरीर जाते क्षणी देवाची जहाले. म्हणजे शरीर गेल्यावर देव व्हाल, परंतु जिवंत असताना जनतेची सेवा कराल तरच, असा हा वारकरी संप्रदाय. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. या जनलोकाला देव मानणारे आणि सामान्य जनांची सेवा करणारे, त्यांना ज्ञान देणारे असे जे संत महापुरुष होऊन गेले ते खरे श्रीगुरू आहेत. आणि त्यांचीच खरी पूजा म्हणजे गुरुपौर्णिमा आहे. एका अभंगामध्ये मला आठवतं आहे, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव दुजा पाहता नाही त्रैलोकी, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू. आम्ही भाग्यवान आहोत, महाराष्ट्रात जन्माला आलो. आम्ही भाग्यवान आहोत, देवपुरुषांच्या, देव माणसांच्या भूमीत जन्माला आलो. आम्ही भाग्यवान आहोत. आम्ही ज्ञानोबारायांच्या, नामदेवरायांच्या, तुकोबारायांच्या, एकनाथ बाबांच्या, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, कबीर महाराज, संत रविदास बाबा, संत सावता बाबा, गोरोबा काका वगैरे, रविदास बाबा, चोखोबाराया अशा महापुरुषांच्या, दिव्य महापुरुषांच्या अर्थात देव माणसांच्या, देवपुरुषांच्या भूमीत आम्ही जन्माला आलो आणि आमच्या जीवनाचं कल्याण झालं. आणि आम्हाला वारकरी बनून निरपेक्ष, निर्वैर, अनिंदक, अदांभिक आणि
विषमतेच्या विरोधात समतेने जगण्याची संधी या वारकरी संतांनी आम्हाला दिली. त्यांचे उपकार अनंत आहेत, चंद्रसूर्य आहे तोपर्यंत, आणि आमच्या देहपातानंतरसुद्धा अशा वारकरी महापुरुषांचे उपकार आमच्या खांद्यावर राहावेत. हीच आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या विश्वा एवढ्या पांडुरंगाला, श्रीरामांना आणि श्रीकृष्णांना माझं साक्षात वंदन आहे, साक्षात प्रणाम आहे. माझे शिवराया, माझे भीमराया, ज्यांच्यामुळे घडले आणि संविधान मिळालं आणि शिवरायांचं स्वराज्य जनतेला पाहायला मिळालं, त्या शिवरायांना आणि भीमरायांना, ज्यांनी आपल्याला तुकोबराय, ज्ञानोबरायांच्या, नामदेवरायांच्या वारकरी संप्रदायाच्या वाटेवरून चालायला शिकवलं आणि संविधानाचं स्वातंत्र्य आणि स्वराज्याचं स्वातंत्र्य शिवरायांनी आणि भीमरायांनी दिलं, ज्यांच्यामुळे त्या वारकरी संप्रदायाला शतशः मी प्रणाम करतो. जय हरी, जय हरी, रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, जय शिवराया, जय जिजाऊ, जय शिवाजी, जय भीमराया, जय रमाई भीमाई, जय हरी, जय हरी.